नमस्कार. कधी विचार केलाय की आपल्या समाजाला नेमकं काय एकत्र बांधून ठेवतं? म्हणजे एक अशी अदृश्य शक्ती आहे जी आपल्याला सगळ्यांना एकमेकांशी जोडून ठेवते. आज आपण महान समाजशास्त्रज्ञ एमिल डर्कहेम यांच्या सिद्धांताच्या चष्म्यातून याच शक्तीचं रहस्य उलगडून पाहणार आहोत. आणि हाच तो प्रश्न आहे ज्याने डर्कहाइम यांना विचार करायला भाग पाडलं. बघा, जसजसं आपण सगळे जास्त वैयक्तिक आणि आपापल्या कामात विशेष होत चाललो आहोत, तसतसा आपला समाज विखुरण्याऐवजी एकत्र कसा काय राहतो हे एक मोठं कोडं आहे, नाही का? खरं तर हे एका सामाजिक गुप्तहेर कथेसारखंच आहे. आणि चला आपण मिळून याचं उत्तर शोधूया. चला तर मग सुरुवात करूया एका आधुनिक विरोधाभासापासून. इथे खूप सामान्य वाटणारा समज पूर्णपणे खोडून काढला जातो. तर बघा, एक अगदी सरळ सोपा विचार काय सांगतो की आपण कामांची वाटणी करतो कारण त्यामुळे सगळ्यांचं आयुष्य सोपं आणि आनंदी होतं, बरोबर? याला उपयोगितावादी दृष्टिकोन म्हणतात. पण डर्कहाइम इथेच एक मोठा प्रश्न विचारतात. ते म्हणतात, जर खरंच आधुनिक जीवन आपल्याला जास्त आनंद देत असेल तर मग नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्यांचं प्रमाण का वाढत आहे? काहीतरी गडबड आहे, हे गणित जुळत नाहीये. डर्कहाइमसाठी आनंद हे उत्तर अजिबात पुरेसं नव्हतं. त्यांना हे पक्क माहीत होतं की काहीतरी चुकतंय. त्यांना खात्री होती की या सगळ्याच्या मागे खूप मोठी, अदृश्य अशी सामाजिक शक्ती काम करत आहे, जी आपल्याला सहजासहजी दिसत नाही. मग प्रश्न उरतोच की जर आनंद हे कारण नसेल तर मग काय आहे? तर डर्कहाइम यांच्या मते समाजाला एकत्र ठेवणारे दोन वेगळे गोंद किंवा दोन प्रकारचे सामाजिक बंध असतात. ही कल्पना समजून घेण्यासाठी हे चित्र अगदी उत्तम आहे. बघा, एका बाजूला तुम्हाला जवळपास एकसारख्या लोकांचा समाज दिसेल आणि दुसऱ्या बाजूला एकमेकांवर अवलंबून असलेल्या वेगवेगळ्या तज्ज्ञांचा समाज. डर्कहाइम यांनी या दोन प्रकारच्या सामाजिक एकतेला दोन वेगवेगळी नावं दिली. पहिला प्रकार आहे यांत्रिक एकता. ही एकता आपल्याला जुन्या म्हणजे पूर्व औद्योगिक समाजांमध्ये दिसायची. इथे लोक म्हणजे कसं एका साध्या मशीनच्या एकसारख्या बदलता येण्यासारख्या भागांसारखे असतात. सगळ्यांची कामं, त्यांचे विचार, त्यांची जीवनशैली सगळं काही जवळपास सारखंच. आणि हीच समानता त्यांना घट्ट बांधून ठेवत होती. आणि दुसरा प्रकार आहे सेंद्रिय एकता. ही आहे आधुनिक समाजाची ओळख. इथे समाज एका जिवंत शरीरासारखं काम करतो. जसं आपल्या शरीरात हृदय, फुफ्फुसं, मेंदू, वेगवेगळे अवयव वेगवेगळी पण तितकीच महत्त्वाची कामं करतात. तसंच आज आपण डॉक्टर, इंजिनियर, शेतकरी अशा वेगवेगळ्या तज्ज्ञांवर अवलंबून आहोत. आणि हेच एकमेकांवर अवलंबून असणं आपल्याला एकत्र जोडून ठेवतं. हा तक्ता आपल्याला दोन्ही प्रकारच्या एकतेमधला फरक अगदी स्पष्टपणे दाखवतो. आपण यांत्रिक एकतेपासून जिथे समानता महत्त्वाची होती तिथून सेंद्रिय एकतेकडे आलो, जिथे फरक महत्त्वाचा आहे. आणि यातला एक खूप महत्त्वाचा बदल म्हणजे कायद्यामध्ये झालेला बदल. बघा, पूर्वी शिक्षा देण्यावर म्हणजे दमन करण्यावर भर होता. आता सुधारण्यावर म्हणजे पुनर्स्थापना करण्यावर भर असतो. ठीक आहे, तर मग हा इतका मोठा बदल झाला कसा? या बदलामागचं इंजिन काय होतं? चला तेच आता पाहूया. आता आपल्याला कदाचित वाटेल की हा बदल कोणत्या तरी महान विचारांमुळे किंवा क्रांतीमुळे झाला असेल. पण डर्कहाइम यांचं उत्तर खूप वेगळं आणि रंजक आहे. ते म्हणतात या बदलाचं मुख्य कारण होतं घनतेमधला बदल. म्हणजे दोन गोष्टी. एक म्हणजे लोकांची संख्या आणि दुसरं म्हणजे त्यांच्यात होणाऱ्या संवादाचं प्रमाण. डर्कहाइम यांनी मांडलेली ही कारण-कार्य साखळी खूपच रंजक आहे. बघा हे कसं घडतं. सगळ्यात आधी लोकसंख्या वाढते. मग साहजिकच जास्त लोकांमुळे एकमेकांशी संपर्क आणि संवादही वाढतो. याचा परिणाम काय होतो? तर मर्यादित साधन संपत्तीसाठी स्पर्धा वाढते. एक प्रकारचा संघर्ष सुरू होतो. आणि मग हा संघर्ष टाळण्यासाठी लोक वेगवेगळे मार्ग निवडतात, नवीन कामं आणि कौशल्य शोधून काढतात. यालाच आपण श्रम विभागणी म्हणतो. हा फ्लोचार्ट तीच प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने दाखवतो. लोकसंख्या वाढली, त्यामुळे संवाद वाढला, मग अस्तित्वासाठी संघर्ष सुरू झाला आणि त्यातूनच श्रम विभागणी आणि सेंद्रिय एकता जन्माला आली. खरं तर हेच या संपूर्ण सिद्धांताचं सार आहे. आणि हा आलेख तर हे स्थित्यंतर एकाच चित्रात दाखवतो. इथे आपण स्पष्टपणे पाहू शकतो की जसजसा काळ पुढे जातोय तसतशी समानतेवर आधारलेली यांत्रिक एकता कमी होत चालली आहे आणि तिची जागा परस्परावलंबनावर आधारित सेंद्रिय एकता घेते आहे. पण इथे एक खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. ही जी नवीन प्रकारची सेंद्रिय एकता आहे ती नेहमीच चांगली किंवा आरोग्यदायी असते का? चला याबद्दल थोडं जाणून घेऊया. यासाठी डर्कहाइम सामान्य सामाजिक तथ्य ही संकल्पना वापरतात. हे म्हणजे कसं आपल्या शरीरातील एखाद्या निरोगी अवयवासारखं आहे.
जोपर्यंत श्रमविभागणी योग्य प्रमाणात आहे तोपर्यंत ती आधुनिक समाजासाठी एक सामान्य आणि आवश्यक गोष्ट आहे जी समाजाला स्थिर ठेवते. पण जेव्हा हेच विशेषीकरण प्रमाणाबाहेर जातं किंवा अनियंत्रित होतं तेव्हा ते विकृत सामाजिक तथ्य बनतं. उदाहरणार्थ, जेव्हा कामाच्या विभागणीमुळे लोकांमध्ये नियमच उरत नाहीत किंवा समाजात टोकाची असमानता निर्माण होते आणि लोक स्वतःला समाजापासून तुटल्यासारखे समजू लागतात, तेव्हा ती एक गंभीर सामाजिक समस्या बनते. म्हणजे डर्खाईमसाठी श्रमविभागणी स्वतः चांगली किंवा वाईट नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की ती आपल्यात परस्पर कर्तव्याची आणि एकात्मतेची भावना निर्माण करते की नाही. जर ती हे करू शकली तर ती आरोग्यदायी आहे. आणि हेच विश्लेषण आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नासमोर आणून ठेवतं. डर्खाईम यांचा हा 100 वर्षांपूर्वीचा सिद्धांत आजच्या जगातही तितकाच महत्त्वाचा आहे. तर मग विचार करा, आपल्या आजच्या या अतिविशेषकीकरण जगात आपली सामाजिक एकता आरोग्यदायी आहे की ती कुठेतरी विकृत झाली आहे? हा एक असा प्रश्न आहे जो नक्कीच विचार करायला लावणारा आहे.